कर्ज घेणं किंवा न घेणं यात अनेक मतप्रवाह आहेत. काही लोकांना क्रेडिटवर पैसे घेणे म्हणजे अपमानास्पद वाटते किंवा पूर्वापार आपल्या समाजामध्ये कर्ज घेणे म्हणजेच वाईट समजलं गेलं आहे. आजकालच्या जमान्यात त्याला पैशाचा योग्य वापर किंवा अर्थशास्त्र असं म्हणतात. कसं ते सांगतो. समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि तुम्हाला गरज 200 रुपयांची आहे, तर सामान्य माणूस 8% व्याजाने 100 रुपयाचं कर्ज घेईल. पण तोच जर थोडा विचार करून वागलात तर तो 200 रुपयाचं कर्ज घेईल आणि खिशातले 100 रुपयाची गुंतवणूक अशा जागी करेल की त्याला त्यातून 15 ते 25% परतावा मिळेल. आता आपण विचार कराल की 15 ते 25% परतावा कोण देणार आणि मग आयकराचं काय, असे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये लिहा, मी पर्याय सांगेल. थोडक्यात काय तर कर्ज घेणं हे चुकीचे नाही, फक्त त्यामागे हुशारीने आर्थिक गणित मांडता आलं पाहिजे. कारण पैसे किती कमावलेपेक्षा किती वाचवले त्यावर माणसाची श्रीमंती ठरते. पण खिशात नाही दमडी आणि बदलली कोंबडी असेही ठीक नाही. काय पटतंय ना?